17 तारखेला परभणीच्या पाथरीमधून एक बातमी व्हायरल झाली होती। बातमी होती या बाथरूम मधली। काय बातमी होती? परभणीमध्ये पाथरी ठिकाण आहे, पाथरी तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये जी नगर परिषदचं एक बाथरूम आहे, या बाथरूम मध्ये एक बॉडी पडली होती। स्थानिकांनी पोलिसांना कळवलं की या बाथरूम मध्ये एक बॉडी पडली आहे। त्यावेळेस पोलीस या ठिकाणी लगेच आले आणि पोलिसांना माहिती भेटली। या बॉडीला जो पलीकडचं जे एक ठिकाण आहे त्या ठिकाणावरती एवढी मारहाण केली आणि मारहाण केल्याच्या नंतर 14 एप्रिलच्या दिवशी एवढी मारहाण केली आणि त्यानंतर ही बॉडी या बाथरूम मध्ये आणून टाकली। ज्यावेळेस आपण स्थानिकांशी चर्चा केली, स्थानिकांकडून माहिती घेतली, त्यावेळेस या प्रकरणात एक मोठा खुलासा आता समोर आला। काय खुलासा आहे? आपण जर बघितलं की ते इंस्टाग्राम वरती काही रील व्हायरल होत असतात। रील काय असतात की ही आजची तारीख आहे, या आजच्या तारखेला आपण बघतो की ही ओरिजिनल कॅश आहे आणि मग 5 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये नोटा घेऊन जा आणि त्या डुप्लिकेट नोटा असल्याचं सांगितलं जाते आणि ह्या नोटा इतक्या ओरिजिनल आहेत की ह्या मार्केटमध्ये आरामात चालतील असा दावा केला जातो। मग अशातच हा प्रकार घडल्याचं आता सांगितलं जाते। सुरुवातीला 5-10 हजार रुपये दिले, 5-10 हजाराचे 20,000 रुपये दिले, त्यानंतर ते 20,000 मार्केटमध्ये चालले सुद्धा, त्यानंतर 50,000 रुपये दिले, ते 50,000 रुपये दिल्याच्या नंतर ते 50,000चे 1 लाख रुपये भेटले आणि ते 1 लाख रुपये देखील मार्केटमध्ये चालले। त्यानंतर जे काही अशोक खंडागळे आहेत यांनी सगळं घरातलं सोनं नाणं मोडत 5 लाख रुपये जमा केले आणि 5 लाख रुपये ज्या इस्माचा मृत्यू झालाय, ज्या इस्माचा मर्डर झालाय त्या इस्माकडे हे 5 लाख रुपये दिले आणि 5 लाख रुपयाचे 10 लाख रुपये दिल्याचं देणार असल्याचं आश्वासन त्या इस्माने दिलं होतं आणि ते 10 लाख रुपये दिले सुद्धा असं स्थानिकांनी माहिती दिली। परंतु हे जे 10 लाख रुपये दिले ते 10 लाख रुपये होते नकली नोटा आणि ह्या नकली नोटा आता मार्केटमध्ये चालत नाहीयेत। हे ज्यावेळेस अशोक खंडागळेंना समजलं त्यावेळेस अशोक खंडागळेंनी त्या इस्माला लगेच कॉन्टॅक्ट केला आणि त्याला विचारपूस केली की तू जे 5 लाख 10 लाख रुपये दिलेत ते 10 लाख रुपये मार्केटमध्ये चालत नाहीयेत, त्या नोटा आता खोट्या असल्याचं लोकांना समजते। त्यावेळेस अशोक खंडागळेंनी त्या इस्माला कॉन्टॅक्ट केला, परंतु तो इसम या पाथरीमधून पळून गेल्याचं त्याला समजलं। जसं समजलं 6 महिने हे अशोक खंडागळे या इस्माचा शोध घेत होते आणि 6 महिन्यानंतर बातमी मिळतीये की हा इसम पाथरीमध्ये आल्याची। जसा इसम पाथरीमध्ये येतो, एक अंबाजोगाईचा एक माणूस आहे आणि हा पाथरीमध्ये ज्याचा मर्डर झाला हे दोघं मिळून ओरिजिनल नोटाच्या बदल्यामध्ये डुप्लिकेट नोटा मार्केटमध्ये आणायचे आणि ह्या डुप्लिकेट नोटा मार्केटमध्ये आणल्याच्या नंतर हा काळा बाजार करायचे। परंतु 5 लाख रुपये दिल्याच्या नंतर ही मोठी अमाऊंट घेऊन हे ज्याचा मर्डर झालाय हा इसम आणि अंबाजोगाईचा एक माणूस आहे, हे दोघं फरार झाल्याची माहिती भेटली होती किंवा असा प्रकार त्यांनी केल्याची माहिती या स्थानिकांनी आपल्याला दिली आहे। महाराष्ट्र पोलीस आणि त्याचबरोबर परभणी पोलीस या प्रकरणामध्ये अधिक तपास करून जे हे प्रकरण नकली नोटांचं जे प्रकरण आहे, हे नकली नोटांच्या प्रकरणातून हा जो मर्डर झाल्याची माहिती आपल्याला भेटली आहे, त्या माहिती बाबतीत किती सत्यता आहे परभणी पोलीस नक्कीच तपासतील आणि हे जे काही आपण व्हिडिओ बनवतोय याचे तथ्य, याचे आधार केवळ स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आपण हा व्हिडिओ बनवतोय। या प्रकरणामध्ये हा मर्डर जो आहे, हा मर्डर कुठेतरी आता नकली नोटांना कुठेतरी बाजारमध्ये आणण्याच्या कारणातून हा मर्डर झाल्याचं दिसतंय। हेच ते बाथरूम आहे नगर परिषद पाथरी, जिल्हा परभणी, हे शौचालयाचं हेच ते बाथरूम आहे आणि याच्याच मागे बाबा टावर आहे। या बाबा टावर मध्ये या इस्माला एवढी जबर मारहाण झाली, त्याच्या पायाला पूर्णपणे लाल लाल सूज आली होती आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा आहे की या दिवशी 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती आणि ज्या इस्मांनी या इस्माचा मर्डर केला, ह्या ज्या लोकांनी ह्या बॉडीला इथं आणून टाकलं तेच लोक रात्री 2 वाजता देखील या बॉडीला तपासायला आले होते, ही बॉडी इथं आहे का पळून गेली। कारण काय, त्यांना मारण्याचा उद्देश, त्याचा जीव मारण्याचा उद्देश कदाचित नसावा, कारण त्याला एवढं मारलं होतं, जर त्याला मर्डरच करायचा असता तर बाबा टावर मध्येच मर्डर केला असता, परंतु जेवढं मारलं होतं कदाचित त्यांना मारून फक्त सोडायचं होतं। दारूच्या नशेमध्ये ही मारहाण झाली होती आणि 2 वाजता यासाठी तपासायला आले होते की ज्याला पण मारले तो कदाचित सुरक्षित पळून तर गेलाय ना हे बघण्यासाठी आणि ज्यावेळेस 2 वाजता ते परत आले होते त्यावेळेस देखील ही बॉडी जिवंत होती असं स्थानिकाकडून माहिती भेटते। म्हणजेच त्यांचा उद्देश मारण्याचा नव्हता, परंतु दारूच्या नशेमध्ये ही मारहाण एवढी जबर होती की या बाथरूम मध्ये आणून टाकल्याच्या नंतर पहाटे 4 वाजता या बॉडीचा मृत्यू झालाय। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाथरी पोलीस स्टेशनच्या समोर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याच्या नंतर जी डेड बॉडी त्या महिलेला मिळाली, डेड बॉडीचे बॉडी ज्यावेळेस पोलीस स्टेशनच्या समोर आणून ठेवली त्यावेळेस ती बॉडी स्वीकारण्यासाठी त्या महिलेने नकार दिला होता। जोपर्यंत आरोपींना पकडलं जात नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेऊन जाणार नाही असं त्या महिलेने ठाम मांडला होता। एवढंच नाही तर त्यानंतर ज्यावेळेस ठाम मांडला त्यावेळेस परभणी पोलिसांनी, पाथरी पोलिसांनी एका दिवसात म्हणजे 24 तासामध्ये आम्ही त्या आरोपींना अटक करू असं आश्वासन दिल्याच्या नंतर ती महिला तिथून उठून गेली आणि त्यानंतर 24 तासामध्ये
अशोक खंडागळे हा जो मुख्य आरोपी आहे या प्रकरणामधला, त्या अशोक खंडागळेला पोलिसांनी अटक केली. परंतु जे बाकीचे सहकारी आहेत यांना देखील आता जे परभणी पोलीस आहेत त्या बाबतीत अधिक तपास करतायत आणि यानंतर जी रिपोर्टिंगचं जे काही अपडेट असेल या प्रकरणात जी अपडेट असेल ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून, क्रांती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच आपण घेऊन येऊ. त्यासाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती जर माझा व्हिडिओ बघत असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. मी मेघराज गवारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.